तुम्हाला मी कसं सांगू, तुम्हाला किती सांगू मी की तुम्ही जा ना इथून. का बरं तुम्हाला सांगितलं ना मी मला नाही यायचं पण तुमच्यासोबत. जा ना तुम्ही. मीनाक्षी, काय मूर्खपणा आहे हा? मला याचं कारण समजायला पाहिजे. तू का बरं अशी वागत आहे माझ्यासोबत? अचानक असं काय घडलं की तू एकदम इकडे चालली आली आणि आता यायला पण तयार नाही? आणि आई मावशी तुला काही बोलल्या का? हे पाय मीनाक्षी, बोलल्या असतील तर मला सगळं सांग, ते पण खरं खरं. नाही हो, काही नाहीत बोलल्या त्या मला. पण मला नाही राहायचं बरं तिथं. मीनाक्षी, काय आहे हे? तू मला सगळं व्यवस्थित सांग. तू मला हे पहा, आई आणि मावशी तुझ्याबद्दल मला बरंच काही सांगत होते की मीनाक्षी कामं करत नव्हती, आम्हाला बोलत होती. हे खरं आहे का? हो, खरं आहे. मीनाक्षी, पण असं का वागत आहेस तू? पण माझ्या मनाला पटत नाहीये. मला मला माहित आहे माझी मीनाक्षी इतकी उद्धट नाहीच आहे. माझी मीनाक्षी खूप चांगली आहे. तू खोटं बोलून राहिली मीनाक्षी. काहीतरी तर राज आहे की तुम्ही मला सांगून नाही राहिले. मीनाक्षी, तुला माझी शपथ आहे, तुला माझी शपथ आहे. खरं सांग, खरं सांग, काय आहे ते? अहो, मला शपथ नका देऊ ना. मी सांगते ना तुम्हाला खरं. सांग लवकर. अहो, हे पहा, तुम्ही नाही का काहीतरी निगेटिव्ह विचार करू नका. कसं आहे ना, तुमच्या आईची इच्छा आहे की आपल्याला काहीतरी बाळ झालं पाहिजे. आणि प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्याला बाळ झालं पाहिजे, आपल्या पोराला बाळ झालं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या लग्नाला 4-5 वर्ष झाले, अजून मला काहीच नाही आहे. म्हणून त्यांना वाटते की आपली वंशवेल वाढली पाहिजे. त्यात काही चुकीचं नाही वाटत त्यांना, त्यांचं वाटणं एकदम बरोबर आहे. पण आता मी तरी काय करू, माझ्या थोडी ना हातात आहे. मग हे पहा, कसं आहे ना अशोकजी, प्लीज मला समजून घ्या तुम्ही. म्हणजे अशोकजी, तुम्ही नाही का दुसरं लग्नच करा. हां, म्हणजे म्हणजे तुमच्या आईला नातू पण भेटेन आणि तुमची वंशवेल पण वाढणार. माझं काय अशोकजी, मी राहील ना, मी एकटी. मी राहील, मी काही नोकरी करीन. माझा विचार तर सोडून द्या तुम्ही. तर तुम्ही तुमचं एवढं मोठं आयुष्य खराब नका करू माझ्याच्यानं. मला तर काही शक्य नाही बाळ होणं. एवढे वर्ष झाले माझ्या लग्नाला, अजून काहीच नाही. पण तुम्ही दुसरं लग्न करा. असं हे कारण आहे? मला वाटलंच होतं की असंच काहीतरी कारण असणार. पण मला तुझं तोंडातून ऐकायचं होतं. म्हणजे बाळासाठी सगळं काही सुरू आहे हे, आहे ना? आणि मीनाक्षी, कशावरून दुसऱ्या बायकोला पण बाळ होईल आणि नाही झालं तर? होईल हो, तिला होईल. नाही, पण मला तुझ्याच कडून पाहिजे. झालं कधी तर तुझ्याच कडून झालं पाहिजे. नाही तर नाही चालते, मला नाही झालं तरी चालते. आपण आपण दत्तक घेऊ एखादं बाळ. अहो, दत्तक घेतलेलं मूल चालणार तुमच्या आईला? ते कोणाचं काय नाही, तुमची आई स्वीकार नाही करतील हे सगळं. मी स्वीकार करतो ना. मला स्वीकार आहे, तुला स्वीकार आहे. आईचं काय आहे? माझा निर्णय पक्का झाला. ठीक आहे, आता आपण एखादं मूल दत्तक घ्यायचं. अगं, कितीतरी असे बाळ आहेत की ज्यांना आई वडील नाही आहेत. त्यांचं पालनपोषणही आपण आई वडिलांसारखंच केलं की झालं आपण त्यांचे आई वडील. अहो पण काही अहो पण नाही, पण काहीच नाही. पटकन बॅग भर आणि चल माझ्यासोबत. नाही, तुम्ही आधी जा. तुम्ही तुमचा निर्णय पहा आईला सांगून. आईंना हो म्हटलं तर मी येणार, नाहीतर नाही येत मी. हे पहा मीनाक्षी, मला कोणाच्याही निर्णयाची गरज नाहीये. मी माझा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी ठामपणे उभा राहणार आहे. समजलं ना? मी आता मागं हटणार नाही म्हणजे नाही. ती काळ्या दगडावरची रेष आहे. तू पटकन बॅग भर आणि चल माझ्यासोबत. मला माझी बायको पाहिजे. समजलं ना? पहिले तू माझी बायको आहेस. अशोकजी, तुम्ही खूप प्रेम करता माझ्यावर, पण मी आई नाही होऊ शकत ना अशोकजी. मीनाक्षी, डॉक्टरने आपल्याला असं तर काही सांगितलं नाही अजून. नशिबात असलं तेव्हा होईल आपल्याला. पण आता सध्याचं आपण दत्तक घेऊ. तुला बाळच पाहिजे ना? माझ्या आईला नातूच पाहिजे ना? चल, मुलगा घेऊ. ठीक आहे? पण अशोकजी. आता बस झालं मीनाक्षी. पण चल पटकन. या मामी, मामा, आता आम्ही जातो. मीनाक्षीला सोबत घेऊन जातो मी. हो जावई बा. आई, अशोकजी म्हणतात. पोरी, मी सगळं ऐकलं मी जवाईचं बोलणं. किती चांगले आहेत ते पाहुणे, जवाई बा किती चांगले आहेत. ते इथं किती प्रेम आहे त्यावर. त्यासाठी ते बाळ दत्तक घ्यायला तयार आहेत. अजून काय पाहिजे आम्हाला? जाय, सुखाना संसार कर, जाय तुझ्या घरी. आई, बरं. हो बाई, जाय. तुला पाहुणे म्हणतात ना, जाय. बाळ दत्तक घे जा. काही होत नाही.
दत्तक घेईल आपण त्याला आपले चांगले संस्कार टाकले की ते आपलंच होते. थोडीच आई जन्म दिला पाहिजे. यशोदा मैयानं कुठं कृष्णाला जन्म दिला होता, पण त्याची आई झाली की नाही ती. माझ्या मनातलं बोलले तुम्ही मामाजी, एकदम बरोबर. देवापासूनच हे सांगण्यात आलेलं आहे. यशोदा मैयानं कृष्णाला जन्म नव्हता दिला, पण त्याचं पालन केलं, पण त्याची आई यशोदा मैयाच बोलल्या गेली, देव की नाही. एकदम बरोबर बोलली. म्हणून जन्म देणाऱ्यापेक्षा पालन करणारा मोठा असते. आई माय आले का? काय रे अशोक, कुठं गेला होता रे? सांगितलं नाही काही नाही. किती पाहून राहिलो तुले. आई बोले कायले पाहा लागते, मी काय लहानसा बाबू आहो काय? पण फोन काऊन नाही केला मग तुया? एवढी पाहून राहिली एक तर फोन नाही आला तुया. मी मीनाक्षीला आणायला गेलो होतो. आता गेली होती ना तिच्या मायच्या घरी, राहू द्या लागत होत. लगे गेल्यात आणलं बी. गमत नाही का तुले बायकोच्या शिवाय? काहीचे फोन आले तुले इकडे म्हणे मी जातो मनानच चालली गेली का व? आम्ही तुला म्हटलं होतं का जाय, आणि आता नवऱ्याला फोन करू बोलावतो. नाही मावशी, मी नाही बोलावलं त्याईले. विचारा कधी तेच आले. तेच पाहिजे तुले. कशी काय आली काय माहित. बरं झालं काय जायला नाही पुरलं नाही. आले बी. मला वाटलं अधिक महिना आहे तर काही सोन्याचा काही गोपगिपच करते का ती बाबा. माया पोराली पावनचार करते काय, पण काहीच नाही. गेले ना आले काहीच नाही. एवढी मोठी पोरगी दिली देईनं मले, सोन्यापेक्षा मोठी मौल्यवान वस्तू दिली. सोन्याचं काय करता आई? काय बापा, सोन्यापेक्षा मोठी म्हणतो ये. काय कामाची ना दामाची. अजून एक लेकरू बी नाही हो झालं इले, काय कामाची. मावशी तू एक बाईच आहे ना. म्हणजे काय लेकरू झालं म्हणजेच बाईची किंमत असते काय? वा रे वा मावशी, तुम्ही लेकरासाठी त्रास दिला माया बायकोली. सगळं राज समजलं मली. हो मला वाटलंच होतं की मीनाक्षी तुले एकाचं दोन लावून सांगीन म्हणून. तुलेच कान भरीन म्हणून. तुले सांगितलं नाही ना एकाचं दोन लावून का वय मीनाक्षी. तुले म्हटलं काय वा आम्ही घर सोडून जाय म्हणून. मनानं गेली आणि लगे माया पोराचे कान भरत. आई मी काहीच कान नाही भरली त्याचे. मग त्याला कसं काय एवढं माहित? तो कसं काय म्हणून राहिला आम्हाला एवढं? आम्ही तुले काहीच नाही म्हटलं व. हे पाय आई, कोणाला काय म्हटलं काय नाही मला काही माहीत करून घ्यायचं नाहीये. पण ऐकून घ्या, दोघीही बहिणी आज कान खोलून ऐकून घ्या. याच्यानंतर मीनाक्षीले लेकरावरून कधीच बोलायचं नाही. कधीच तिले ताने तोने मारायचे नाही. समजलं ना? लेकरू काय करतो, मी मोठा निर्णय घेतला लेकराच्या बाबतीत. काय निर्णय घेतला? आई आम्ही बाळ दत्तक घेणार आहे. काय बाळ दत्तक? नाही मला नाही कपणारी आहे. कोणाचं लेकरू काय मला नाही चालत हे असं. दत्तक घेतल्यानं काय आपलं होते काय ते? पोटारले भाकर बांधल्यानं भूक जाते काय? आपण संस्कार टाकले की आपलंच होती. सगळा खेळ संस्काराचा आहे. ते आपल्या स्वतःचं लेकरू बिघडते. दत्तक घेणारे आम्ही बाळ. समजलं ना? दत्तक हा माझा ठाम निर्णय आहे. याच्या मनात कोणीच नाही बोलणार. असं चालतच नाही. काही नको लावू. सगळं काही होते. समजलं ना तुले? कृष्णाले यशोदेनं जन्म दिला नव्हता म्हटलं, फक्त त्याचं पालन पोषणच केलं तरी त्याची आई झाली. ते झाली ना आई? ते नको धरण देऊ मला तू देवाचं. ते देव होते, आपण माणसं आहो. समजलं ना? एवढं मोठं नाही आहो आपण. एका माणसाच्याच लेकराला आपण दत्तक घेऊन राहिलो ना, त्याचंच पालन पोषण करून राहिलो ना, त्याच्यापेक्षा मोठं काय पुण्य आहे? त्याला आपण आपलं नाव देऊ, त्याचं आपण पूर्ण जन्मभर त्याचं पालन पोषण करू, त्याला शिक्षण देऊ, त्याचं सगळं काही चांगलं करू. मग किती मोठं पुण्य आहे ते. जन्म दिल्यापेक्षाही मोठं पुण्य आहे. सगळं काही होते. पुण्य नाही करायचं आहे आपल्याला. आपल्या वंशवेल वाढला पाहिजे. स्वतःचं पाहिजे आपल्याला, रक्तामासाचं स्वतःचं. ते आपलंच राहते आई. माझा निर्णय बदलणार नाही. चल मीनाक्षी. आता माय बाई मानंदा, तू सून लय बदमाश आहे बाई. व एवढ्या सुनासारख्या केल्या नाही आपण. अशी सून नाही पाहिली. गोड बोलून कटा काढला चलवादीनं. इकडे लगे बॅग भरून गेली आणि त्याला बोलावलं आणि त्याचे कान भरले. आता काही खरं नाही व मानंदा. ती कान धरून बसती तुले खाली. ते पोरग बी तुझ्या हातात नाही राहिलं. पहिले पासून कर लागत होते सगळं. आता काय फायदा? दत्तक घेते ते पोरग. आता काय करू आम्ही सुनंदाबाई? सांग बरं तूच आता. आता काय करता माय?
आता नुसतं पाय